नमस्कार मंडळी. मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे आणि या भाषेतील कविता म्हणजे तर मराठी साहित्यातील आत्मा आहे. कवितेची व्याख्या करताना असं म्हटलं जातं की उत्कट भावनांचा आविष्कार म्हणजे कविता. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी सुद्धा कवितेबद्दल म्हटलेलं आहे, वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. तर खरंच कविता म्हणजे भाषेतील सौंदर्य आहे. या उपक्रमाअंतर्गतच इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये आपण खरं तर अनेक कविता शिकलोय, परंतु उपक्रम म्हणून अधिक काही कवितांचा आपण आता असणार आहोत. प्रथमतः गवतफुला ही इंदिरा संत यांची अत्यंत सोपी, सुटसुटीत आणि तालबद्ध रचना. ऐकूयात गवतफुला. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरवून गेलो असा कसा रे अशा कशा रे रंग कळा. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवळा. आहे ना खूप छान कविता. नंतर आपण बालकवी या टोपण नावाने कविता लिहिणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची आनंदी आनंदगडे या कवितेचा आस्वाद घेणार आहोत. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे. नभात भरला दिशांत फिरला जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे आनंदी आनंदगडे. सूर्य किरण सोनेरी हे कौमुदी ही हसते आहे, खुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे. मेघ रंगले चित्त दंगले गान स्फुरले, इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. नील नभी नक्षत्र कसे डोकावूनी हे पाहतसे, कुणास भगते मोदाला मोद भेटला का त्याला. तयामध्ये तो सदैव वसतो सुखे विहरतो, इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. वाहती निर्झर मंद गती डोलती लतिका वृक्षतती, पक्षी मनोहर कूजित रे कोणाला गातात बरे. कमल विकसले भ्रमर गुंगले डोलत वदले, इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो सोडून स्वार्था तो जातो. द्वेष संपला मत्सर गेला आता उरला, इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे आनंदी आनंदगडे. यानंतर राजकवी म्हणून ज्यांना संबोधलं जातं, अत्यंत उत्कट अशा कविता लिहिणारे कविवर्य भारत आंबे यांची लहान मुलांसाठीच लिहिलेली या बाळांनो या रे या. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या.
आता आपण थोडी गेय पूर्ण म्हणूयात हा. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा, स्वस्त बसे तोची फसे, नवभूमी दाविन मी, या नगराला लागून या, सुंदर ती दुसरी दुनिया. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या. खळखळ मंजुळ गाती झरे, गीत मधुर चहूबाजू भरे, जिकडे तिकडे फुले फळे, सुवास पसरे रसही गळे, परज्यांचे सोन्याचे तेरा. आणि आता यानंतर हेरावे आधुनिक तर मग कामे टाकून या, नवी बघा या ही दुनिया. अजरामर या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या. आणखी एक ही सुरेख रचना एका तळ्यात होती. आवडली ना कविता? या कवितेचा आशय पहा किती सुंदर आहे. आणि आता एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. कोणी न तयास घेई खेळावयास संगे, सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे. दावुनी बोट त्याला म्हणती हसून लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी. जे ते तयास टोची दावी उगाच धाक, होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचेच त्या कळले तो राजहंस एक, तो राजहंस एक. आणि यानंतर एक क्रांतिकारी असे राष्ट्रपुरुष परंतु मनाने कवी असणारे विदा सावरकर अर्थात विनायक दामोदर सावरकर, की ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही मोलाचा वाटा राहिला. तर किती उत्स्फूर्त कविता त्यांनी लिहिलेली आहे. अर्थात हे जेव्हा त्यांची सागरात घेतलेली उडी जी प्रसिद्ध आहे, त्यावेळी त्यांच्या ज्या भावना होत्या त्या अत्यंत अशी ही एक दीर्घ कविता आहे, परंतु त्या कवितेचा आशय मात्र आपल्या मातृभूमीचं प्रेम व्यक्त करणारा आहे. त्यातील एक कडवं मी वाचणार आहे, बाकीची कविता तुम्ही वाचा, मोठी आहे थोडीशी. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. भूमातेच्या चरणतला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता. मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तव जननी वृद विरह शंकितही झाले, परी तुवा वचन तिज दिधले. मार्गज्ञ स्वये मीच पृष्टिवाहिन, त्वरित या परत आणीन. विश्वसलो या तव वचनी, मी जगदनुभव योगे बनुनी. मी तव अधिक शक्त उद्धरणी, मी येईन त्वरे कथून सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. आणि यानंतर ज्यांना खानदेशी कन्या, खानदेशी कवयित्री बहिणाबाई चौधरी, की ज्यांची बहिणाईची गाणी म्हणून काव्यसंग्रह
प्रसिद्ध आहे. अक्षरशत्रू असणाऱ्या बहिणाबाई किती सुरेख जीवनाचं तत्वज्ञान सांगतात, ती ही कविता अरे संसार संसार. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार होटा कधी म्हणू नये, राऊळीच्या कयसाले लोटा कधी म्हणू नाही. अरे संसार संसार नाही रडन कुडन, येड्या गयातला हार म्हणू नको रे लोढन. अरे संसार संसार खिरा येलावरचा तोड, एक तोंडामधी कडू बाकी लागते रे गोड. अरे संसार संसार म्हणू नको रे भिलावा, त्याले गोड भीम फूल मधी गोडंब्याचा ठेवा. देखा संसार संसार शेंग वरतून काटे, अरे वरतून काटे मधी चिकन सागर गोटे. एक संसार संसार दोन्ही जीवांचा विचार, देतो सुखाले नकार अन दुखाले होकार. देखा संसार संसार दोन्ही जीवांचा सुधार, कधी नगद उधार सुख दुःखाचा बेपार. अरे संसार संसार असा मोठा जादूगर, माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार. असा संसार संसार आधी देवाचा इसर, माझ्या दैवाचा जोजर मग जीवाचा आधार. हे संसार संसार. आणि आता एक अत्यंत वास्तवातली ही कविता कवी अशोक थोरात. छळून घ्या संकटांनो, छळून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही. कर्पुराचा देह माझा जळून पुन्हा जळणार नाही. साहेन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव, असाच नेईन किनाऱ्याशी चुकलेली नाव. मार्ग बिकट आला तरी मागे वळणार नाही. छळून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही. निराश मी होणार नाही झुंजता तुमच्या सवे, मनी माझ्या जागतील आकांक्षांचे लाख दिवे. वेदना झाल्या तरीही अश्रू मी गाळणार नाही. छळून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही. आव्हान माझे तुम्हाला चालून या माझ्यावरी, धैर्याची कट्यार माझी पाजळेन तुमच्यावरी. संकटांनो सावधान गाफील मी असणार नाही. छळून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही. संधी पुन्हा मिळणार नाही. पहा किती सकारात्मक भाव या कवितेमध्ये आहेत. किती धैर्य देणारी ही कविता आहे. आणि म्हणून मुलांनो, कितीही संकट आली तरी डगमगायचं नाही हे आपण सदैव ठेवूयात. यानंतर पद्मा गोळे या अतिशय प्रसिद्ध अशा कवयित्री की ज्यांची बाळ ही नावाची जी कविता आहे की जो शूरवीर युद्धभूमीवर निघालेला असतो आणि त्यावेळी त्याच्या आईची जी उलघाल होते ती भावना या कवितेमध्ये आपल्याला लक्षात येते. ऐकूयात. बाळ बाळ चाललासे रणा घरा बांधी ते तोरण, पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझ करी ते औक्षण.
याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायाची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा. नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीस धार. अशुभाची सावलीही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन, दूध भात भरविन. पहा, एखाद्या मोहिमेवर निघाल्या वीराला कसे आशीर्वाद द्यावेत, तर अशा पद्धतीने. किती शुभ आशीर्वाद आहे, किती शुभ चिंतन आहे स्वतःच्या मुलाचंही आणि मातृभूमीचं, त्याचप्रमाणे इतिहासाचं सुद्धा. खरंच म्हणजे अशा कविता ऐकल्या की मराठी भाषेची सत्ता आणि समृद्धता आपल्याला जाणवत राहते. यानंतर की खरं तर मराठी भाषेचं वैभव, मराठी भाषेला पडलेलं हे गोड स्वप्न जणू काही कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचं मूळ नाव आणि कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव. मराठी भाषेत ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवलं गेलेलं हे व्यक्तिमत्व. त्यांचा जन्मदिन असतो 27 फेब्रुवारी आणि हा 27 फेब्रुवारी की जो मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यांचं जे मराठी साहित्यातील देणं आहे ते खरंच म्हणजे प्रत्येकच लेखक कवीचं आहेच, परंतु प्रत्येकाचं हे वैशिष्ट्य आहे. नटसम्राट ही त्यांची अजरामर झालेली एक नाट्यकृती आणि कविताही त्याच दर्जाच्या. तर त्यातली एखाद्या व्यक्तीला प्रेरणा देण्यासाठीची ही कणा कविता ऐकूयात. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. म्हणजे महापूर झालेला आहे आणि महापुरात त्यांच्या विद्यार्थ्याचं जे काही नुकसान झालंय ती खंत या कवितेमध्ये आहे. माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. किती सुंदर आशय आहे की नाही. तर अशा पद्धतीने गुरूंचे आशीर्वाद पहा किती मोलाचे असतात. तर वळूया यानंतर पुन्हा एक विंदा करंदीकर कवी की यांनाही ज्ञानपीठ पारितोषिकाने गौरवलं गेलं. खरं तर वा शिरवाडकर किंवा विंदा करंदीकर किंवा स खांडेकर आणि भालचंद्र नेमाडे या चौघांना हा जो ज्ञानपीठ म्हणजे साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार दिला गेला, ही आपल्या मराठी भाषेतली खरंच खूप मोठी रत्न आहेत. एक अशीच त्यांची कविता, देणाऱ्याने देत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसारखी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे,
रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, देणाऱ्याचे हात घ्यावेत. अतिशय मनाला समृद्ध करणारी ही कविता. त्यानंतर वळूयात की ज्यांना रानकवी म्हणून संबोधलं जातं, नाधो महानोर ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. या नभाने या भूमीला दान द्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता सुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. या नभाने या भुईला दान द्यावे. गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदून बेहोश होता, शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे. वा, किती सुंदर ही रान कविता. खरं तर नाधोंच्या कविता म्हणजे शेतामातीच्या कविता आहेत आणि या मुळातून आपण सर्वांनी वाचायला हव्यात. यानंतर अतिशय संवेदनशील मनाचे थोर साहित्यिक आणि स्वातंत्र्य सैनिक साने गुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने. ही कविता की प्रार्थना असा प्रश्न पडावा तर ही दोन्हीही आहेत. कविताही आहे आणि प्रार्थना आहे. त्यातलं एक दोन कडवे मी आपल्यासाठी म्हणणार आहे आणि यानंतरची कविता अर्थातच तुम्ही तो आपल्या सर्वांना माहिती आहे. तर किती सुंदर जगण्याचं तत्वज्ञान गुरुजींनी या कवितेतून सांगितलंय. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे. जगाला प्रेम पावे. जयांना ना कोणी जगती, सदा ते अंतरी रडती. तया जाऊन सुख व्हावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. आणि यानंतर आई. काय असते आई? तर त्या आईबद्दलच्या भावना कविवर्य फ मु शिंदे यांनी व्यक्त केलेल्या आहेत. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मना मनात तशीच जाते ठेवून काही, जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. पिकं येतात जातात, माती मात्र व्याकुळच, तिची कधीच भागत नाही तहान. दिसत नसलं डोळ्यांना तरी
खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण. याहून का निराळी असते आई, ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते, आई खरंच काय असते. लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. खरंच मंडळी, आईला आपण जपायला हवं. आई आपल्या जन्माची, आपल्या जीवनाची एक अविभाज्य घटक असते. नव्हे नव्हे आपण आईचे आणि आई आपली हे अद्वैत आपण सतत जपायला हवं. आणि यानंतर माझी स्वतःची डॉक्टर लता पाडेकर या नावानं मी लिहिलेली ही कविता उत्कर्ष, अर्थात आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. जेव्हा तुम्ही यशाचं एक शिखर पार करून दुसऱ्या यशोशिखराकडे जात असता, अर्थात शाळेचा निरोप घेता किंवा कोणत्याही एका ठिकाणाहून निरोप घेताना दुसऱ्या ठिकाणी रवाना होत असतात, त्यावेळी आशीर्वादपर लिहिलेली ही एक उत्कर्ष या नावाची रचना. शब्द नवा, सूर नवा, जोशही नवा नवा, ज्ञानशिदोरीसह दिगंती चालला थवा, दिगंती चालला थवा. इवल्याशा पावलांनी मोहरले शालांगण, नवागतांच्या स्वागतानं आनंदले सारे जण. गुरु शिष्य सुख संवाद मग वाटे व्हावा, ज्ञानशिदोरीसह दिगंती चालला थवा, दिगंती चालला थवा. रंग आणि रेषांतून विहरले विहंग, संग आणि संस्कारांचे उत्कट उमंग. दिव्य भव्य स्वप्नांसवे जपूया हा ठेवा, ज्ञानशिदोरीसह दिगंती चालला थवा. यशवंत हो गुणवंत हो अर्पिता या शकुन राशी, यशवंत हो गुणवंत हो अर्पिता या शकुन राशी. अखंड आणि उदंड झेपावे यशो शिखराशी, अखंड आणि उदंड झेपावे यशो शिखराशी. दिसा माझी उत्कर्ष होवो या बाळांचा देवा, दिसा माझी उत्कर्ष होवो तुम्हा साऱ्या बाळांचा देवा. दिसा माझी उत्कर्ष व्हावा तुम्हा साऱ्या बाळांचा देवा. ज्ञानशिदोरीसह दिगंती चालला थवा, शब्द नवा, सूर नवा, जोशही नवा नवा. ज्ञानशिदोरीसह दिगंती चालला थवा, दिगंती चालला थवा. तर अशा पद्धतीने आपण अशा नवनवीन कवितांचं आणि काही गाजलेल्या कवितांचं या ठिकाणी अभिवाचन केलं. आणि विद्यार्थी मित्र हो, तुम्हालाही आवडलेल्या अशा कवितांचं तुम्ही संकलन करा. आणि खरं तर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत भावपूर्ण आशय असलेल्या या कविता आपल्या सतत भाषा समृद्धी करत असतात आणि भाषेतलं सौंदर्य जागवत असतात. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवूयात आणि अशाच विविध कवितांचं संकलन करत राहूयात. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.